रोनेट सी एस पीचं जे पोर्टल आहे आपलं त्याच्यात सर्व्हिसेसमध्ये मेन सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला ए पी एस, मनी ट्रान्सफर, मायक्रो ए टी एम, प्रोडक्ट, ट्रॅव्हल. ए पी एसमध्ये तुम्ही बॅलन्स इन्क्वायरी, विड्रॉवल, मिनी स्टेटमेंट आणि कॅश डिपॉझिट करू शकतात. त्याच्यात तुम्हाला सगळ्या नॅशनल आणि कमर्शियल बँक आहेत भारताच्या. कस्टमरची बँक वगैरे सिलेक्ट करायची, तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, आधार कार्ड नंबर आणि अमाऊंट जर त्याने जेवढी काढायची तेवढी तुम्ही टाकू शकतात. तुमच्याकडे डिव्हाइस टाईप असतात, त्या डिव्हाइसनुसार तुम्ही मोरफॉर्म मंत्र असेल ते सिलेक्ट करून तुम्ही पुढे प्रोसेस करू शकतात. आपल्याकडे आता फेस ऑथेंटिकेशनसुद्धा आलेलं आहे, जे चेहरा स्कॅन करून तुम्ही त्यांचं पैसे विड्रॉल करू शकतात. एस बी आय सोडून तुम्ही सगळ्या बँकेचे पैसे काढू शकतात त्याच्यात फेस विड्रॉलने. सेंट्रल बँक असेल, बँक ऑफ बरोडा असेल, युनियन बँक असेल, असं. दुसरा जो ऑप्शन आहे मनी ट्रान्सफर. मनी ट्रान्सफरमध्ये तुम्हाला 3 सर्व्हिसेस भेटतात याच्यात. सॉरी, 5 होऊन जातं. येस बँक DMT, मनी ट्रान्सफर V5, मनी ट्रान्सफर V2, मनी ट्रान्सफर V9. याच्यापैकी कोणतीही सिलेक्ट करून तुमची कस्टमरचा मोबाईल नंबर ॲक्टिव्ह वगैरे करून त्या सर्व्हिसेस तुम्ही हे करू शकता मनी ट्रान्सफरसाठी. मायक्रो ए टी एम ज्यांच्याकडे असेल, जसं मायक्रो तुम्हाला 2000ला मायक्रो ए टी एम येईल आपल्याकडे तुम्हाला. त्याच्यात तुम्ही बॅलन्स इन्क्वायरी, विड्रॉल, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड दोघे ॲक्सेप्टेड असेल त्याच्याने. प्रोडक्टमध्ये जे सर्व्हिसेस आहे आपल्याकडे, जे म्युच्युअल फंड, अनसिक्युअर्ड लोन आणि SIP कॅल्क्युलेटर वगैरे. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही स्वतःची SIP स्टार्ट करू शकतात, किंवा आपले कस्टमर जे बेस असेल त्यांना तुम्ही सांगू शकता की तुम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहात. एक फायदा आहे आपल्या रोनेटमध्ये की तुम्ही स्वतःहून तुमच्या जे CSP आहेत, ॲज अ CSP आणि ॲज अ डिस्ट्रीब्युटर दोघे तुम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर बनवू शकतात याच्यात. ट्रॅव्हल सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला IRCTC, फ्लाईट बुकिंग, बस बुकिंग भेटून जाते. IRCTCसाठी तुम्हाला चार्जेस आहेत. फ्लाईट बुकिंग आणि बस बुकिंग हे CSP कडूनच फ्री असेल तुम्हाला. फक्त IRCTCची ID तुम्हाला रेल्वे बुकिंग करायची ती परचेस करावी लागेल. त्याच्यात ₹20 नॉन AC आणि ₹40 ACला आहे कमिशन तुम्हाला. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी मला मेसेज करून द्यायचं, मी करून देईल ॲक्टिवेशन. युटिलिटी सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला रिचार्जचं ऑप्शन आहे. मोबाईल रिचार्ज, DTH रिचार्ज, डिश रिचार्ज, जुप्पी लोडो रिचार्ज आहे. मोबाईल रिचार्जमध्ये तुम्हाला जे कमिशन असतं ते 2 प्रकारचं, हाय मार्जिन, लो मार्जिन. तुम्ही सडनली जे तुमच्याकडे जे कस्टमर येतील, ग्राहक असतील, ते त्यांचे मोबाईल नंबर वगैरे टाकून तुम्ही रिचार्ज करू शकतात. प्लॅनसुद्धा तुम्ही पाहू शकता त्याच्यात. BBPSमध्ये तुम्हाला लाईट बिल भरणं वगैरे असेल, ते सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही याच्यात यूज करू शकतात कॅटेगरी वाईज. क्रेडिट कार्डचं बिल असेल, ई-चलन असेल, फास्टॅग असेल, इन्शुरन्स वगैरे, LPG गॅस सिलेंडर, टॅक्स, वॉटर, नॅशनल पेन्शनसुद्धा तुम्ही याच्यात करू शकता. किंवा लोन वगैरे ज्यांचे भरायचे असतील हप्ते ते सुद्धा तुम्ही करू शकतात. इलेक्ट्रिसिटी बिल वगैरे तुम्ही याच्यातून भरू शकतात. याच्यात आपल्याला 4 सर्व्हिसेस भेटतात BBPSमध्ये. CMCमध्ये कॅश मेटल, जे म्हणजे लोनचे हप्ते असतील दुसरेवाले, एखादा एजंट असेल, तुमचे नियर बाय फायनान्स बँक असेल, ते सुद्धा त्यांचे ग्राहक जे असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता त्यांच्या हँडओव्हर. क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्ये तुम्हाला कस्टमरचे तुम्ही क्रेडिट कार्डने बिल पेमेंट करू शकतात. त्यांचे जे चलन वगैरे असेल ते तुम्ही भरू शकतात. तुम्ही आपल्या रोनेटमधून क्रेडिट कार्डद्वारे पैसे विड्रॉ करू शकतात आणि कस्टमरला ते KYC करू शकतात. आपल्या इथं जे अदर सर्व्हिसेसमध्ये NSDL पॅन कार्ड आहे तुम्हाला, आणि अकाउंट ओपनिंगची जे सर्व्हिस आहे त्याच्यात तुम्हाला इंडोसंड बँक आणि कोटक बँक भेटेल. ते ॲक्टिवेशन तुम्हाला करावं लागेल. त्यासाठी मला तुम्ही मेसेज करू शकता किंवा तुमच्या डिस्ट्रीब्युटरला तुम्ही सांगू शकतात की सर मला पाहिजे, ते तुम्हाला ॲक्टिवेशन करून देतील. युटिलिटीमध्ये तुम्हाला क्रेडिट कार्डसुद्धा भेटतात. क्रेडिट कार्डमध्ये HDFC, इंडोसंड बँक, IDFC, ICICI बँक आहे. तुम्ही अप्लाय करू शकतात. तुम्हाला टीम सपोर्ट करेल आणि तुम्ही कस्टमरचं बी अप्लाय करू शकता, किंवा स्वतःसाठी लागत असेल तेव्हा चार्जेस करू शकतात तुम्ही. हे आपलं रोनेट CSP सोल्युशनचं पेज आहे, ॲप्लिकेशन. आता मेन गोष्ट आहे, ते वॉलेटमध्ये जे पैसे आपले ते तुम्ही हे
वॉलेट टू अकाउंट दिसते, याच्याने तुम्ही मोटो बँक करू शकतात. इथं सडनली क्लिक करायचं आहे, वॉलेट टू न्यू अकाउंट येईल. तिथं क्लिक करून तुम्ही जी तुमचे डिटेल्स वगैरे ते क्लिक करायची. त्यानंतर तुम्ही जेवढे पैसे असतील IMPSने जी अमाऊंट टाकणार, ओके सबमिट करून इथं तुम्ही याला सबमिट करून फक्त क्लिक करायचं. त्यानंतर तुमचे पैसे 2 सेकंदाच्या आत किंवा मॅक्झिमम 15 मिनटाचा सगळे पैसे येऊ शकतात तुमचे. म्हणजे 1 सेकंद ते 15 मिनटापर्यंत वेट करायचं आपण मोटो बँकसाठी. जर तुम्हाला महाराष्ट्रातून कुठूनही ॲज अ डिस्ट्रीब्युटरशिप पाहिजे असेल या रिटेलरशिप पाहिजे असेल, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात रोनेट ID घेण्यासाठी. धन्यवाद.